नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रेखा भेगडे. येत्या काही दिवसातच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या सुंदर आकाराच्या, सुंदर कलर आणि सुबक अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत. तर आत्ता आपण आहे तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील अमर हिंद गणपती स्टॉल या ठिकाणी. आपण पाहतोय अमर हिंद मित्रमंडळ यांच्या वतीने हा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. आता आपल्यासोबत आहे अमर हिंद गणपती स्टॉल यांच्याकडून लावण्यात आलेला आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया स्टॉलविषयी अधिक माहिती. काय नाव आपलं आणि काय सांगाल? नमस्कार, मी गौरव नारायण जावळेकर. मी अमर हिंद गणपती स्टॉल गेले 5 वर्षापासून चालवत आहे. मी माझे मित्र आहेत, सहकारी 4-5 जण आम्ही मिळून स्टॉल चालवतो. आपल्याकडे पेंचा व नगर पेंटिंग असे गणपती मूर्त्या अवेलेबल आहेत. आपल्याकडे लालबाग, दगडूशेठ, शिवरेकर, टिटोळा अशा बऱ्याचशा प्रकारात गणपती मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडे गणेश मूर्त्या ह्या पर्यावरणपूरक व शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या आहेत. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की लवकरात लवकर येऊन आपल्या आवडती गणेश मूर्ती बुक करावी. कधीपासून आपण हा स्टॉल लावतोय? गेले 5 वर्ष झाले आम्ही हा स्टॉल लावतो आहे. तसेच 1 महिना अगोदर ते 2 महिना अगोदर आमची तयारी चालू असते आणि स्टॉल हा 1 महिना अगोदर आम्ही चालू करतो. धन्यवाद. आपण काय सांगाल या स्टॉलचं वैशिष्ट्य? नमस्कार, मी गणेश महादेव जावळेकर, अमर हिंद मित्रमंडळ अध्यक्ष. आपण आज या ठिकाणी पाहू शकता, मूर्ती निवडताना तिचे सौंदर्य पाहणे तितकेच महत्त्वाचे असते. आज या सुंदर मूर्त्या सजवण्याचं काम या ठिकाणी आज आपल्या मंडळाच्या वतीने घरोघरी सुंदर मूर्त्या कसं आणि पर्यावरणाचा विचार करून सर्व आज गणेश भक्तांना तळेगावसारख्या, आज तळेगावचा परिसर इतका मोठा झालेला आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. लोकांना सौंदर्य, मूर्तीचं सौंदर्य व पर्यावरणाचा विचार करून आपण त्या पद्धतीने आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पर्यावरणाचा विचार करून सौंदर्याचं पण आपण तेवढेच काळजी घेतो आहे. या ठिकाणी अमर हिंद मित्रमंडळाचे सभासद या ठिकाणी त्यांच्या वतीने हा स्टॉल चालू झालेला आहे. वर्ष 5वं. या ठिकाणी शेखरभाऊ खोमणे, अक्षयभाऊ भोकरे, गौरवभाऊ जावळेकर, विकी वाघमारे, रितेश कदम, साहिल कदम अशा अनेक सभासदांनी मिळून हा स्टॉल या ठिकाणी चालू केला आहे. हे आज तुम्ही पाहू शकता की सौंदर्य आणि पर्यावरण दोन्ही विचार करून या ठिकाणी आपण हे सगळं करत असतो. हे वर्ष 5वं आहे. अमर हिंद मित्रमंडळाचे तुम्ही आमचे कार्यक्रम पाहू शकता की आमच्या सालाबादप्रमाणे आमच्या या ठिकाणी नवरात्राचे कार्यक्रम असतात. त्यानिमित्त काकडा आरती एक असते आमचं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, दत्त जयंती असते आमच्या दत्तमूर्तीच्या दत्त मंदिरापाशी. असे वर्षभर आमचे पारंपरिक आपल्या हिंदू धर्माचे जेवढे कार्यक्रम असतात, रामनवमीचा कार्यक्रम असतो, हनुमान जयंती उत्सव असतो, त्याच निमित्त गणेशाचे पण आम्ही तसेच स्वागत करत असतो. धन्यवाद सर. काय नाव आपलं आणि काय सांगाल? नमस्कार, मी विक्रांत वाघमारे. आपलं दरवर्षीप्रमाणे आत्ता हे आपलं यंदाचं 5वं वर्ष आहे. तर या 5व्या वर्षामध्ये आपल्या जे गणपती बाप्पाचा जो सण येतो आहे त्या सणाची आता तयारी चालू झालेली आहे. तरी आपल्या ज्या पर्यावरणपूरक मूर्त्या ज्या आहेत, आपल्याकडे शाडू मातीच्या POPच्या सर्व मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसं आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार आपण मूर्त्याही सजवून देतो. तरी आपल्या अमर हिंद गणपती स्टॉलवरती सर्वांनी येऊन आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती बुक करावी. पण काय सांगाल की आपण अमर हिंद गणपती स्टॉल चालू करण्यामागे नक्की काय प्रेरणा होती? नमस्कार, माझं नाव चेतन जावळेकर. मी अमर हिंद मित्रमंडळाचा चालू वर्षाचा जो गणेशोत्सव आहे त्याचा मी सचिव या पदावरती आता सध्या कार्यरत आहे. आपल्या अमर हिंद मित्रमंडळ गेल्या 54 वर्षापासून तळेगाव नगरीमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकीच्या हेतूने नवनवीन उपक्रम, नवनवीन योजनांचे आयोजन करत असतं. त्याच अनुषंगाने आपल्या अमर हिंद मित्रमंडळाचे हे सर्व तरुण सभासद एक जसा तरुण मंडळाचा जो आदर्श आहे की लोकांसाठी काहीतरी एक नवीन संकल्पना घेऊन यायची आणि लोकांसाठी एक नवीन सेवा रुजू करायची, त्या माध्यमातून मंडळाचे हे सगळे कार्यकर्ते जसे की आता अमर हिंद गणपती स्टॉल असेल, अमर हिंद पटाका स्टॉल असेल, त्यानंतर विविध जे व्यावसायिक उपक्रम ते राबवतात. यामागचा एक सामाजिक उपक्रम म्हणजे संदेश असा आहे
की तरुणांनी शिक्षणाच्या बरोबरच एक व्यवसाय उद्योगामध्ये पण काहीतरी एक नाविन्य घडवलं पाहिजे आणि इतर तरुणांनी ह्याचा आदर्श घेतला पाहिजे. तर आपल्या मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ जावळेकर असतील, शेखर भाऊ खोमणे असतील, तर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मंडळाचे आधारस्तंभ संतोष भाऊ शिंदे यांच्या प्रेरणेतनं हा सगळा आम्ही उपक्रम राबवत असतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच या सर्व तरुणांना एक उत्साह भेटतो आणि हिरहिरीने हे सहभाग घेऊन एक समाजापुढं नवीन आदर्श ठेवण्याचं काम करतात. आपल्या माध्यमातून व सर्व मंडळाच्या वतीने मी पुन्हा एकदा ह्या सर्व तरुणांचे अभिनंदन करेन. धन्यवाद सर. खूप छान असा उपक्रम हे राबवत आहेत. गणपती मंडळ तर भरपूर असतात, परंतु आपले जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांनी व्यवसायात यावं आणि त्यांना ते व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी याचं नक्कीच खूप सुंदर असं उदाहरण म्हणजे अमरहिंद या ठिकाणी आपण पाहतोय. खूप छान अशी सजावट या ठिकाणी गणपती बाप्पांची आहे, तर त्याविषयी काय सांगाल? नक्कीच की आपल्या ह्या सुंदर आणि सुबक ज्या मूर्त्या आपल्याला दिसतात आहेत की ह्या मूर्त्यांमध्ये जे वर्किंगचं आपण जे काम बघितलेलं, तर ते कामाचं पूर्ण श्रेय मी ओवी शिकरे या ताईला देईल. कारण तिने ज्या पद्धतीने ह्या मूर्त्या सजवण्याचं जे काम केलेलं आहे त्या माध्यमातून ओवी ताईमुळे मूर्तींमध्ये खरंच एक वेगळं स्वरूप आपल्याला गणरायाचं बघायला मिळतं आहे. तिने एक विशेष म्हणजे एम ए कथ्थकमध्ये तर नाविन्य मिळवलंच आहे, त्याचबरोबर तिने फेटा तिला एकदा अवेलेबल नव्हता झाला, तर तिने तो एक जिद्द बाळगली आणि त्या अनुषंगाने तिने त्या जिद्दीत आत्ता आपल्याला सोनं होताना पाहायला मिळतं आहे. म्हणजे खरंच आपल्याला एक आदर्श वुमन आपण जे म्हणतो की आदर्श महिला समाजात घडल्या पाहिजे, तर त्याचं एक जिवंत उदाहरण आणि एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपल्याला ह्या ताईच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि अमरहिंद मित्रमंडळ जसं तरुणांना एक घडवण्याचं काम करतं, तसं महिलांना कुठंतरी एक समानतेची वागणूक आणि त्यांच्या माध्यमातून कसं महिला प्रेरित होतील याच्या मागेही अमरहिंद मित्रमंडळ कायमस्वरूपी खंबीरपणे उभे आहे. नक्कीच खूपच छान असं अमरहिंद मित्रमंडळाचं काम चालू आहे. या महिलांना देखील या ठिकाणी खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो आणि अर्थातच ओवीचं काम देखील खूप सुंदर आहे. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आपण अमरहिंद गणपती स्टॉल या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकता खूप सुंदर अशा गणपतीच्या मूर्तींची या ठिकाणी सजावट झालेली आहे आणि या सजावटीचं ज्यांनी काम केलेलं आहे ते आपल्यासोबत आहे. तर जाणून घेऊया अधिक माहिती त्यांच्याकडून. काय नाव आपलं आणि काय सांगाल? माझं नाव ओवी शिखरे. आम्ही गेली 3 वर्ष गणपती ड्रेपरीचं काम करतो मुंबई आणि पुणे येथे. आणि आम्ही असे खूप चॅलेंजेस फेस केले, कारण प्रत्येक मूर्तीची बैठक ही वेगळी असते आणि कस्टमरचे एक्सपेक्टेशन असतात कधी कधी की नाही आम्हाला अशा रूप पाहिजे. मग पेशवा आहे आपल्याकडे, तिथे मल्हारी आहे आणि बेबी डॉल स्टाईल आहे, चंद्रावरची मूर्ती आहे, कृष्ण फेटा करतो, मराठी फेटा करतो, अशा सगळ्या प्रकारेचे ड्रेपरीचं काम आम्ही छान सुंदर पद्धतीने पार पाडतो. आणि हे मी सुरू केलं होतं 3 वर्षाआधी, जेव्हा मला माझ्या बाप्पांना फेटा बांधून मिळाला नव्हता. तर मग तिथून इन्स्पायर होऊन मी असं ठरवलं की आता असे खूप लोक असतील ज्यांना करून मिळत नसेल, कारण जे ड्रेपरी करतात त्यांच्यावरही खूप प्रेशर असतं, खूप सगळ्या स्टॉल्स असतात, खूप मूर्त्या असतात, मग कधी कधी पॉसिबल होत नाही. मग आम्ही रिजनेबल टू रिजनेबल रेटमध्ये सेवाभावे हे काम पार पाडतो. तुम्हाला मदत कोण कोण करतं? ही माझी आई आहे रिंकू शिखरे आणि ही माझ्यासोबतच ड्रेपरीचं सगळं सपोर्ट आणि सगळं म्हणजे ती पण सगळं हे करते, काम करते. तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठे करणार? हो, आमचं ब्रँडचं नाम आहे प्रथा द ब्युटी ऑफ ट्रेडिशन्स आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503691515. खूप छान. तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली ही कथ्थक डान्सर आहे जी जसं तिने सांगितलं की आमच्या बाप्पाला करून नाही भेटलं, तर तिने हट्ट पकडली की नाही मला असं करूनच पाहिजे म्हणून. तर न क्लास लावता काही न बघता ती स्वतःहून शिकली आणि खूप प्रकारचे बाप्पा ती ड्रेसअप करते आणि मला अभिमान आहे की ती करते म्हणून.
नक्कीच खूप छान. कुठल्याही आईला हेवा वाटेल अशीच यांची मुलगी आहे आणि प्रत्येक आईला आपल्या मुलीचा हेवाच वाटत असतो आणि खरंच खूप छान सुंदर अशी सजावट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ह्याचं इन्स्पायर फक्त एकच होतं की त्यांच्या बाप्पाच्या मूर्तीला सजावट करून त्यांना मिळालेली नव्हती, म्हणून त्यांनी आज एवढं सुंदर असं या ठिकाणी ते काम करत आहेत. तर आपल्याला गणपती बाप्पाची आपल्या घरासाठी मूर्ती घ्यायची असेल तर आपण नक्कीच अमर हिंद गणपती स्टॉल तळेगाव स्टेशन या भागात नक्की या आणि आपल्या बाप्पाची मूर्ती आजच बुक करा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.